वेलकम टू वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि विशेष म्हणजे तुम्हाला जी काही रियालिटी आहे शिक्षक भरती संदर्भात, टेट परीक्षा संदर्भात किंवा पवित्र पोर्टल संदर्भात त्या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ मिस करू नका। व्हिडिओ स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत बघा, जेणेकरून जे आहे काय स्टेटमेंट आहे किंवा व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे, काय माहिती आहे ती तुम्हाला इत्तमभूत आणि सविस्तर आणि योग्य पद्धतीने समजेल। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरतीचे जे चॅनल आहे आणि व्लॉगिंग चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे सुरू करूया। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया की सद्यस्थितीमध्ये जे आहे तुम्ही जे बघताय की 75,000 पदांची भरती होणार का, तर 75,000 पदांची भरती होणार नाहीये। एनी हाऊ कंडिशन मध्ये जे आहे सद्यस्थितीमध्ये आपण आंदोलन जरी केलं किंवा आपण आंदोलनाचा पवित्रा जरी घेतला तरी सुद्धा शासन जे आहे कोणत्या मानसिकतेमध्ये आहे तुम्हाला मी रिअल कंडिशन सांगतो। ऍक्च्युअल मध्ये युवा प्रशिक्षणार्थी जी कार्यकाळ आहे तो 11 महिन्यांचा होता आणि ते जे विद्यार्थी आहेत जवळपास ते 1.5-2 लाख विद्यार्थी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं, त्या संदर्भात त्यांची मागणी सुरू आहे। त्यांचा कार्यकाळ अगोदर 5-6 महिन्याचा होता, तो कार्यकाळ वाढून 11 महिने करण्यात आला आणि नंतर आता हे विद्यार्थी परमनंटची मागणी करतायत किंवा कायम होण्याची मागणी करतायत। तर त्यावेळेस शासनावर ते एक अलग वेगळं प्रेशर आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की कंत्राटी भरती प्रक्रिया जी आहे, जो GR जो आहे शासनाने काढला होता, त्या GR संदर्भात निर्णय घेण्यात आला की कंत्राटी भरती प्रक्रियेचा जो GR आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। मात्र कंत्राटीकरण जे आहे अजूनही थांबलेलं नाहीये। जर तुम्ही बघत असाल तर जे सद्यस्थितीमध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना सुद्धा परत एकदा नोकरीवर जे आहे आणून जे आहे ती जागा जी आहे व्हॅकंट पोस्ट जी आहे भरल्या जाते आणि शैक्षणिक कार्य जे आहे ते अडवू नये किंवा शैक्षणिक कार्य थांबू नये त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर तुम्ही आता बघितलं असेल की खूप सारे शिक्षक जे रिटायर्ड झालेत त्यांनाच, सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत त्यांनाच परत एकदा जागेवर किंवा त्यांच्या पदावर जे आहे घेतल्या जाते आणि त्यांना तुटपुंज पगारावर जे आहे ते कार्य केल्यानंतर जी गरज आहे ती भागवल्या जाते। सद्यस्थितीमध्ये कंत्राटीकरण जे आहे किंवा कंत्राटी भरती प्रक्रियेचा जो मार्ग आहे तो एवढाही सोपा नाहीये की आपल्याकडून त्या गोष्टी सगळ्या खरोखर पूर्णपणे रद्द होतील का, हे सद्यस्थितीमध्ये सांगणं खूप अवघड आहे। कंत्राटीकरण जे आहे किंवा पॅरा टीचर जे आहेत किंवा कंत्राटीकरणच म्हणून आपण थोडक्यात की कंत्राटी शिक्षकांची जी भरती आहे ती पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जे काही अभियोगधारक ज्यांनी खूप आशेने टेट परीक्षा 2025 दिलेली आहे त्यांना जे आहे न्याय मिळेल। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे संच मान्यतेच्या संदर्भात। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की संच मान्यतेच्या संदर्भात जे आहे अपडेट आपल्याला कधीपासून आपण संच मान्यतेची जी याचिका आहे ती कोर्टामध्ये आहे। ऍक्च्युअली हिअरिंग पूर्ण झालेले आहेत, फक्त कोर्टाची सुनावणी ती बाकी आहे। त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, फक्त डॉक्युमेंट जे आहे अपूर्ण होते, त्याच्यामुळे कोर्टाने हा जो निकाल आहे किंवा ही जी डेट आहे ती एक्सटेंड केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला संच मान्यतेच्या संदर्भात नवीन अपडेट पाहायला मिळू शकते। जर संच मान्यतेचं नवीन धोरण किंवा त्याच्यामध्ये जर दुरुस्ती केली गेली GR मध्ये तर त्यावेळेस मात्र जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात, त्यानुसार चांगल्या पदांची भरती प्रक्रिया होऊ शकते, पण मात्र 75,000 पदांची भरती होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आता नेमक्या जागा किती येऊ शकतात, कारण की जास्तीत जास्त अभियोगधारकांचं त्याकडेच लक्ष आहे। आता आपल्याला आपला स्कोअर माहित आहे आणि आपण टेट परीक्षा सुद्धा दिलेली आहे, तर मग आता येणाऱ्या काळामध्ये खरोखर भरती प्रक्रिया होईल तर ती किती पदांसाठी होईल, पवित्र पोर्टलचं नेमकं कामकाज कधी सुरू होईल। तर सद्यस्थितीमध्ये जी सिच्युएशन दिसते त्यानुसार 10,000 पर्यंत किंवा 15 ते 20,000 पर्यंत शिक्षकपद भरती होणार आहे। त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअर बघायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही निश्चित करून घ्यायचं आहे की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार आहोत किंवा नाही। हा जो व्हिडिओ आहे हा सेव्ह करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये 1-2 वर्षानंतर तुम्हाला रियालिटी कळेल की खरोखर 2025 मध्ये किती पदांची भरती झाली होती आणि किती पदसंख्या पवित्र पोर्टलवर आली होती। त्याच्यामुळे जो आहे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा त्या पुराव्यासाठी। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार, तर बघा पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे सुरू करण्यासंदर्भात सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल संदर्भात जी अपडेट येते त्यानुसार तुम्ही जे बघितलं असेल टेट एक्झाम 2022 तिचा एक राऊंड जो आहे मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचे जे राऊंड्स आहेत त्या राऊंड्स पैकी काही गोष्टी ज्या आहेत बाकी आहेत, त्याच्यामुळे पवित्र पोर्टलचं कामकाज सद्यस्थितीमध्ये सुरू होणार नाही। नंतर संच मान्यता याचिका जी आहे कोर्टामध्ये आहे ती सुद्धा पेंडिंग आहे, त्याच्यामुळे सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जो आहे तुम्ही बघितला असेल TET परीक्षेची प्रमाणपत्र जे आहेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि नंतर त्यांना पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी संधी देणे। तर सद्यस्थितीमध्ये या मानसिकतेमध्ये सद्यस्थितीमध्ये तरी जी काही सिच्युएशन सध्या आहे त्यानुसार येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये तरी कदाचित पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार नाही, कारण की त्याच्या मागचं कारण असं आहे की सद्यस्थितीमध्ये बाकीच्या कामकाज जे आहेत शासकीय कामकाज जे आहेत त्याच्यामध्ये खूप व्यस्तता आहे आणि त्याच्यामुळे पवित्र पोर्टलचं कामकाज सद्यस्थितीमध्ये सुरू होणार नाही। आता सगळ्यात पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे टेट परीक्षेच्या निकालासंदर्भात। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा निकाल बघितलेला आहे आणि तुम्हाला कळेल की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार आहोत किंवा नाही। कट ऑफची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल त्यानुसार तुम्हाला अंदाज आला असेल
नेमका तुम्ही कट ऑफ बघितला असेल, कास्टनुसार बघितला असेल, तुमच्या प्रवर्गानुसार म्हणजे कास्ट किंवा तुमच्या प्रवर्गानुसार बघितला असेल, किंवा तुम्ही कॉमन लिस्ट बघितली असेल, किंवा तुम्ही प्रत्येक कास्टचा जो रँक आहे ती सुद्धा बघितली असेल, त्यानुसार किंवा तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर 100च्या वर आहे का, किंवा 110 120च्या मदत आहे, किंवा मग 130 140च्या मदत आहे, किंवा मग 140 150च्या सुद्धा समोर तुमचा स्कोर आहे, त्यानुसार तुम्हाला कळेल की तुमचं शिक्षक भरतीमध्ये स्थान आहे किंवा नाही. त्याच्यामुळे जे आहे सद्यस्थितीमध्ये वेट अँड वॉचची आपल्याला भूमिका आहे. सद्यस्थितीमध्ये तरी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ज्या प्रकारे चांगल्या होतील शिक्षक भरतीसाठी सगळ्यात चांगल्या गोष्टी कोणत्या, तर जास्तीत जास्त आता टेट एक्झाम 2025चा निकाल लागलेला आहे. नंतर फक्त आता पदभरती कशी होणार, लवकरात लवकर पदभरतीसाठी कसे प्रयत्न केले जाणार ते महत्त्वाचं आहे, आणि जास्तीत जास्त जागा येणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त जागा जर आल्या तर त्यावेळेस कट ऑफ किंवा मेरिट जे आहे खाली येऊ शकतं आणि जास्तीत जास्त अभ्यासारखा न्याय मिळू शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे शिक्षक भरती परीक्षा जर तुम्ही बघितली असेल अगोदरपासून 2017 नंतर 2022 आणि नंतर 2025, तर या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी खूप सारा कालावधी लागतोय. कारण की तुम्ही बघितलं असेल की इथे अभ्यासधारक खूप सारे असतात आणि जागा ज्या आहेत त्या खूप निवडक येतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं आकडेवारी जर बघितली आपण विद्यार्थ्यांची, तर 2,11,308 उमेदवार आहेत आणि एवढ्या उमेदवारांमधून उमेदवारांची निवड होणारे फक्त 10,000 किंवा 20,000 उमेदवार जे आहेत निवडले जाणार आहे आणि त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता की ही कॉम्पिटिशन किती हाय आहे. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत सद्यस्थितीमध्ये की फक्त भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर व्हावी, कोणत्याही प्रकारच्या कोर्ट केसेस ज्या आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या याचिका सद्यस्थितीमध्ये भरती प्रक्रिया संदर्भात कोर्टामध्ये दाखल होऊ नये, जेणेकरून पदभरती अजून थोडी लांबेल. अगोदरच भरती प्रक्रिया जी आहे ती खूप शांतपणे आणि खूप संयमाने किंवा खूप संत गतीने होत आहे. कारण सांगतो मी तुम्हाला तसं, सगळ्यात अगोदर जे आहे परीक्षा ज्यावेळेस झाली, नोटिफिकेशन ज्यावेळेस आलं, नोटिफिकेशन आल्यानंतर लवकरात लवकर परीक्षा घेतली गेली. परीक्षा घेतल्यानंतर रिझल्ट येणं अपेक्षित होतं, पण रिझल्टला सुद्धा खूप उशीर लागला. 2-3 महिन्यानंतर रिझल्ट जो आहे तो अनाऊन्स केला गेला. रिझल्ट लागल्यानंतर जे आहे त्या संदर्भात सुद्धा नॉर्मलायझेशन जे झालं तर ते कशा पद्धतीने झालं, विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत त्या संदर्भात, नंतर काही गोष्टी ज्या होत्या ज्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता त्या संदर्भात स्पष्टीकरण येणं बाकी आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी होत्या. आणि आता इथून समोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून खूप मोठ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वतःचं जे सर्टिफिकेट आहे किंवा स्वतःचं जी फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करणे, नंतर आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी आदेश जारी करणे, वेगवेगळ्या आस्थापना असतील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था, जे काही रिक्त पदं आहेत ते पवित्र पोर्टलवर आणण्यासाठी सांगणे त्यांना. त्यावेळेस आस्थापना ज्या आहेत आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या पवित्र पोर्टलवर देतील. जाहिराती देण्यासाठी सगळ्यात अगोदर संच मान्यतेचा जो इश्यू सुरू आहे सद्यस्थितीमध्ये तो इश्यू क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जागा आल्यानंतर, जागा येण्यासाठी 1-1.5 महिना 2 महिने कालावधी जातो आणि नंतर जागा आल्यानंतर त्याला आपण पसंतीक्रम देणार. आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला कुठे जायचंय किंवा आपण कुठे रुजू व्हावं, आपली इच्छा काय आहे, आपल्या आवडीनुसार आपण पसंतीक्रम देतो की ज्या ठिकाणी आपण नोकरी करण्यास इच्छुक आहे त्यानुसार. आणि पसंतीक्रम दिल्यानंतर मेरिट लिस्ट लागण्यासाठी 15-20 1 महिना कालावधी किंवा 1.5 महिना कालावधी लागतो. आणि नंतर विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट पहिले जाहीर केल्या जाते आणि नंतर काही दिवसानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट जाहीर केल्या जाते. विथ इंटरव्ह्यूची लिस्ट जाहीर केल्यानंतर मग मुलाखतीला जाणे, मुलाखतीला सुद्धा एकाच 10 प्रमाण आहे, एका जागेसाठी 10 विद्यार्थी जातात. तिथे सुद्धा जे आस्थापना आहे ती कोणाची निवड करतात. त्यानंतर गुणवत्ता यादी जी आहे प्रसिद्ध केल्या जाते. ती गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य परिषद ती गुणवत्ता यादी जी आहे आयुक्त कार्यालय जे आहे त्यांच्याकडे पोहोचवल्या जाते. आणि नंतर मग एक कॉमन मेरिट लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध केल्या जाते. आणि नंतर मग ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांच्या निवडीसाठी शिफारस केल्या जाते. तर ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही या प्रोसेसचा सद्यस्थितीमध्ये फक्त आपण एक पायरी किंवा दुसरी पायरी चढलेलो आहोत. अजूनही मंजिल खूप दूर आहे असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे जे आहे थोडा संयम ठेवा. ज्या गोष्टी भविष्यामध्ये होतील त्या फक्त चांगल्या हो, जास्तीत जास्त जागा येऊ आणि प्रत्येक अभियोगधारकाला ज्याने प्रामाणिकपणे नियमाने आणि विशेष म्हणजे खूप कष्टाने जे आहेत प्रयत्न केलेला आहे परीक्षेमध्ये आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून मार्क्स मिळवलेले आहे, अशा अभियोगधारकांना खरोखर नोकरी लागावी, त्यांच्या प्रयत्नांना यश यावं एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन जे व्लॉगिंग चॅनल आहे आणि नवीन शिक्षक भरती चॅनल सगळ्यांची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.